जन्मदात्या बापानेच आपल्या 14 वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडीस आली आहे. विजय सिद्धरामा बट्टू असे मुलाची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 13 जानेवारी रोजी विशाल विजय बट्टू हा सकाळपासून घरी आला नसल्याची तक्रार आई वडील आणि नातेवाईकांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्याच दिवशी रात्री 11च्या सुमारास सोलापुरातल्या तुळजापूर नाका परिसरात एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सकाळी विशाल बट्टू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी लगेच नातेवाईकांना बोलून ओळख पटवली असता मृतदेह विशालचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना या प्रकरणी विशालचा घातपात झाल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करत ह्या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला होता. पोलिसांनी अनेकांची चौकशी केल्यानंतर संशयाची सुई ही वडिलांकडे जात होती. त्यातच आरोपी वडील विजय बट्टू याने पत्नी कीर्ती बट्टूकडे आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे म्हटले. ही बाब लक्षात येताच कीर्ती यांनी पोलिसांना माहिती दिली. सोलापुरातल्या जोडभावी पेठ पोलिसांनी तात्काळ विजय बट्टू यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर आरोपी विजय बट्टू याने आपला कबुली जबाब दिला. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. विशालच्या सततच्या शाळेतील खोडकरपणाला, मोबाईलवर नको त्या गोष्टी पाहिल्याने रागाच्या भरामध्ये मुलाला थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेटची पावडर पाजून त्याला मारले, अशी कबुली आरोपी विजय बट्टू यांनी दिली.